नमस्कार, मी ओमकार. रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलंय. मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेतृत्वाबद्दल खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांना समाजाकडून आवाहन केलं जात आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरून या दोन्हीही राजेंवरती जहरी टीका केली आहे. पुण्यात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की दोन्ही राजांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे असं मला वाटत नाही. यातील एक राजा तर बिंडोक आहे आणि दुसरे संभाजीराजे छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे, पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच जास्त भर देत आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांनी यावेळी मराठा आरक्षणासाठी 10 तारखेला पुकारलेल्या बंदला पाठिंबा दिलाय. आंबेडकर म्हणाले की दोन्ही राजांचा 10 तारखेच्या आंदोलनाला पाठिंबा आहे असं मला वाटत नाही. परंतु दोन्ही राजांचा असणारा बंदला पाठिंबा आहे असं मला कुठेही वाचण्यात आलेलं नाही. उलट एक राजा तर बिंडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. दुसरे संभाजीराजे जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली आहे हे बरोबर आहे, पण ते इतर गोष्टींवरती अधिक भर देतात आहेत आरक्षणापेक्षा असं मला दिसतंय. यातला एक राजा बिंडोक आहे तर दुसरे संभाजी छत्रपती हे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरतीच जास्त भर देत आहेत. ज्या व्यक्तीला घटना माहीत नाही तो व्यक्ती असं म्हणतो की आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर कोणालाच मिळू नये. याला भाजपनं राज्यसभेवर कसं पाठवलं याचं आश्चर्य आहे. मी कोणालाही अंगावर घ्यायला घाबरत नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते म्हणाले की मराठा समाजानं महाराष्ट्राला आत्तापर्यंत खूप चांगलं नेतृत्व दिलं आहे. ते नेतृत्व सगळ्यांचाच विचार करणारं होतं. आता जे नेतृत्व करत असल्याचं दाखवत आहेत ते खुजे आहेत. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी जातीचा आधार घेत आहेत अशी टीकाही आंबेडकर यांनी केली. मराठा आरक्षण समिती महाराष्ट्र यांचे असणारे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी काल जे आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी कोल्हापूर आणि मुंबई आणि माझ्याबरोबर संपर्क साधला आणि संपर्क साधून 10 तारखेच्या मोर्चाला पाठिंबा द्यावा अशी त्यांची असणारी विनंती. त्यांच्या म्हणण्यानुसार आरक्षणाचा मुद्दा हा बाजूला पडतो आहे आणि इतर गोष्टींवरतीच सरकार त्या ठिकाणी चर्चा करते. पुन्हा आरक्षणाचा मुद्दा हा फोकसमध्ये आणण्यासाठी 10 तारखेला जो बंदचा कॉल देण्यात आलेला आहे. पक्षाची असणारी काल रात्री कॉन्फरन्स कॉलवरती असणारं बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आपण अगोदरच आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे बंदलाही आपण पाठिंबा दिला पाहिजे अशी भूमिका रात्री घेण्यात आली आणि आज सकाळी मी आता प्रेस कॉन्फरन्सच्या मार्फत ती जाहीर करतो आहे की 10 तारखेच्या बंदला आमचा असणारा पाठिंबा आहे. पाठिंबा जाहीर करत असताना जे काही सुरेशदादा पाटील यांचं असणारं बोलणं झालं त्यामध्ये त्यांना आम्ही असं सांगितलं आहे की मराठा समाजाचं असणारं आरक्षण हे वेगळं आहे आणि OBCचं असणारं आरक्षण हे वेगळं आहे. या दोन वेगवेगळ्या गोष्टी राहतील. कुठल्याही परिस्थितीमध्ये OBCच्या आरक्षणामध्ये आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी होणार नाही याची दक्षता सुरेशदादा पाटील आणि त्यांच्या सगळ्या टीमनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे हे आम्ही त्यांना कळवलेलं आहे. सामंजस्य मला कुठेतरी बिघडताना ह्या सगळ्या गोष्टींवरती त्या ठिकाणी दिसतंय. शासनसुद्धा ठामपणे आरक्षण संघर्ष समिती जी आहे किंवा इतर जण आहेत की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबा आणि हे जे फाटे फोडण्याचा असणारा भाग जो चाललेला आहे यातून कुठेतरी वेगवेगळ्या मराठा समाजाच्या संघटना आहेत त्यांच्यामध्ये कलह होण्याची शक्यता आहे आणि तिथूनच
कोणतरी ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊन महाराष्ट्राचं सामंजस्य बिघडेल अशी असणारी परिस्थिती मला दिसते. महाराष्ट्राचं सामंजस्य बिघडू नये म्हणून 10 तारखेच्या बंदला आम्ही असणारा वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे. परंतु मान्य आहे का? दोन्ही राजांचा असणारा बंदला पाठिंबा आहे असं मला कुठेही वाचण्यात आलेलं नाही. उलट एक राजा तर बिंडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. दुसरे संभाजीराजे जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली आहे हे बरोबर आहे, पण ते इतर गोष्टींवरती अधिक भर देतात आहेत आरक्षणापेक्षा असं मला दिसतंय. एका राजाला बिंदू म्हणून मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलंय. मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेतृत्वाबद्दल खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांना समाजाकडून आवाहन केलं जात आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरून दोन्ही राजेंवरती जहरी टीका केली आहे. एक राजा बिंडोक आहे तर दुसरे संभाजी छत्रपती यांनी घेतलेली भूमिका आहे, पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर जास्त भर देत आहेत. अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेनंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय. परंतु मान्य आहे का? दोन्ही राजांचा असणारा बंदला पाठिंबा आहे असं मला कुठेही वाचण्यात आलेलं नाही. उलट एक राजा तर बिंडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. दुसरे संभाजीराजे जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली आहे हे बरोबर आहे, पण ते इतर गोष्टींवरती अधिक भर देतात आहेत आरक्षणापेक्षा असं मला दिसतंय. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ही टीका निंदनीय असल्याचं आणि अशा प्रकारची टीका कदापिही सहन करणार नसल्याचं सांगितलंय. दोन्हीही छत्रपतींनी आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. असं असताना प्रकाश आंबेडकरांनी केलेली टीका आम्ही सहन करणार नाही. मराठा समाज शासनाकडे आरक्षणासाठी पाठपुरावा करतोय. सातारच्या गादीचा अपमान आम्ही सहन करणार नाही. सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनताही ही टीका सहन करणार नाही असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. मला आत्ताच माहिती मिळाली की छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे थेट वंशज आणि आमचे सगळ्यांचे आदर्श श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज यांच्याबद्दल माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी अशा पद्धतीची टीका केलेली आहे. ती निश्चितपणानं निंदनीय आहे. त्याची जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे. शेवटी छत्रपती घराण्याला, छत्रपतींच्या थेट गादीला ही संपूर्ण महाराष्ट्रातली जनता वंदन करत आहे. आणि मला एक सांगायचं आहे आंबेडकर साहेबांना, दोन्हीही छत्रपतींनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये सातारच्या गादीनी आणि कोल्हापूरच्या गादीच्या दोन्हीही प्रतिनिधींनी आरक्षणासंदर्भातली त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि असं असताना आंबेडकर साहेबांच्या सारख्या एका प्रतिष्ठित मान्यवरांनी छत्रपतींच्या वंशजांना अशा पद्धतीनं टीका करणं हे निश्चितपणानं गैर आहे, चुकीचं आहे. आम्ही ते सातारकर म्हणून किंवा छत्रपतींना मानणारे छत्रपतींचे मावळे म्हणून छत्रपतींच्या वारसदारावरती अशा पद्धतीची केलेली टीका आम्ही कधीही सहन करणार नाही. आणि मला आंबेडकर साहेबांना एवढंच म्हणायचं आहे की आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका त्यांनी मांडावी. मराठा समाज आपली भूमिका ठामपणानं मांडून शासनाकडे त्याचा पाठपुरावा करतो आहे. आणि या मराठा समाजातल्या एकूण सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्याला दोन्हीही छत्रपतींनी त्यांची भूमिका सरकारसमोर, जनतेसमोर ठेवून पाठिंबा दिलेला आहे. असं असताना केवळ कशासाठी आंबेडकर साहेब बोललेत मला माहीत नाही, परंतु सातारच्या गादीचा अशा पद्धतीचा केलेला अवमान आम्ही कधीही सहन करणार नाही. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल तर पहा, मी 2014 ते 19 आमदार असताना एका चुकीच्या गुन्ह्यामध्ये छत्रपती उदयनराजे महाराजांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता. मी विधानसभेचं कामकाज त्यावेळी बंद पाडलं होतं सभागृहामध्ये की छत्रपतींच्या वारसावरती असा खोटा गुन्हा दाखल करणे हे चुकीचं आहे. त्यामुळं सातारा जिल्ह्यातीलच नव्हे पण महाराष्ट्रातील जनता, छत्रपती घराण्याचे प्रेमी जे छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात आणि त्यांच्या वारसांना आदर्श मानतात, त्यांच्यावरती केलेली अशी टीका आम्ही कदापि सहन करणार नाही.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिकेच्या तिजोरीला झळ पोहोचल्याचं निमित्त साधत सर्वसामान्य ठाणेकरांना मालमत्ता कर माफ न करणाऱ्या ठाणे महापालिकेनं विकास कामांना मात्र गेल्या 3 वर्षांपासून सवलत दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. मेट्रो प्रकल्प राबवत असताना 2017 ते 2019 या कालावधीत ठाणे महापालिकेनं वर्धित दरानं मेट्रो विकास शुल्क वसूल न करताच विकास कामांना भोगवाटा प्रमाणपत्र म्हणजे ओसी दिल्यानं तब्बल 308.12 कोटींच्या महसुलाचं नुकसान झाल्याचं कॅगच्या अहवालात उघड झालंय. ठाणे महापालिकेकडून वर्धित विकासदारानं शुल्क नकळत वसूल केलं नाही असा आश्चर्यकारक खुलासा करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. 1 मार्च 2017 रोजी मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला, परंतु ठाणे पालिकेनं ऑगस्ट 2019 पर्यंत वाढीव दरानं विकास शुल्काची वसुलीच केली नाही. परिणामी या 3 वर्षात 308.12 लाखांच्या महसुलाचं नुकसान झालंय. त्यामुळे मार्च 2017 ते ऑगस्ट 2019 या काळात ज्या विकासकांनी बांधकाम पूर्ण करून मेट्रो विकास शुल्क न देता ओसी घेतलेली आहे त्यांच्याकडून हे शुल्क कसं वसूल करणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय. हाथरस प्रकरणातील 4ही आरोपींनी जेलमधून उत्तर प्रदेश पोलिसांना पत्र लिहून त्या पत्रात आपण निर्दोष असल्याचं सांगितलंय. पत्रात 4ही आरोपींनी नमूद केलंय की या आरोपींची पीडितेसोबत मैत्री होती, त्यांचं एकमेकांसोबत बोलणंही होतं, परंतु पीडितेला मारहाण आरोपींनी केलेली नाही तर पीडितेची आई आणि भावानी केली आहे. या मारहाणीनंतरच पीडितेचा मृत्यू झालाय. पत्रात 4ही आरोपी संदीप, रामू, रवी आणि लवकुश यांच्या सह्या आणि अंगठ्याचे ठसे आहेत. आरोपींनी पत्रात लिहिलंय की त्यांची पीडितेसोबतची मैत्री होती, फोनवरून बोलणंही असायचं. मात्र या कारणामुळे त्या दिवशी आई आणि भावानं पीडितेला मारहाण केली. त्यानंतर आरोपी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पीडितेला पाणीही पाजलं होतं, परंतु उलट त्यांनाच या प्रकरणात अडकवण्यात आलंय. तसंच असं पत्र लिहून आरोपींनी उत्तर प्रदेश पोलिसांकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालाय. महाराष्ट्र राज्य सरकार बँकेतील 25,000 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चिट मिळाली आहे. मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला, परंतु या क्लोजर रिपोर्टला अंमलबजावणी संचालनालयानं विरोध केलाय. या घोटाळ्यात अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक नेत्यांची नावं होती. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25,000 कोटींचा कथित घोटाळ्याच्या चौकशीचा अहवालात तत्कालीन संचालक मंडळावरती ठपका ठेवण्यात आला होता. तर रिझर्व्ह बँकेनं 2011 तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केलं होतं. संचालक मंडळाने नियमांचं उल्लंघन केल्यानं बँकेला मोठा आर्थिक फटका बसला होता. जाणार कुली कुणीकडे. डेव्हिड धवन दिग्दर्शित कुली नंबर 1 या सिनेमाचा हा नवा सिनेमा रिमेक आहे. यापूर्वी डेव्हिड यांनी आपला मुलगा वरुण धवन याला सोबत घेऊन जुडवा पुन्हा एकदा तयार केला. त्यात सलमानच्या जागी वरुण होता, तर करिश्मा आणि रंभाच्या जागी होत्या तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस. तर आता कुली नंबर 1 हा चित्रपट बनून पूर्ण आहे. हा सिनेमा रिलीज करण्याच्या हालचालींना वेग आलाय, पण हा सिनेमा नक्की कुठे रिलीज करायचा यावर डेव्हिड धवन आणि वरुण धवन यांच्यातही मतभेद असल्याचं दिसतंय. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते असलेले डेव्हिड यांना हा सिनेमा OTTवरती यायला हवा असं वाटतं. तर चित्रपटाचे आणखी एक निर्माते वाशू भगनानी यांनीही हा सिनेमा OTTवर यावा असं वाटतंय, पण त्या पलीकडे वरुणला मात्र तसं वाटत नाही. वरुणच्या मतानुसार हा सिनेमा थिएटरमध्ये यावा, OTTवर सिनेमा आणू नये, निदान आत्ता तरी आणू नये असं त्याचं म्हणणं आहे. गेल्या काही महिन्यांपासून OTTवर आलेल्या सिनेमांचा व्यवसाय बघता असं वाटणं स्वाभाविक आहे. शिवाय सुशांतच्या मृत्यूनंतर इंडस्ट्रीला नेपोटिझमवरून बरंच काही झेलावं लागतंय. अशात हा सिनेमा रिलीज करू नये असं त्याला वाटतंय. शरद पवार यांना एकनाथ खडसे भेटणार असल्याची चर्चा आज दिवसभर राजकीय वर्तुळात सुरू होती. भाजपमध्ये नाराज असलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे हे आज मुंबईत दाखल झाल्यामुळे ते आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्यामुळं शरद पवार यांना विचारलं असता एकनाथ खडसे मला भेटणार हे मलाच माहीत नाही, कारण की आजच्या भेटीच्या कार्यक्रमामध्ये खडसे यांचं नाव नाही आणि मी उद्या दिल्लीला जाणार आहे अशी प्रतिक्रिया खडसे भेटीवरती शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी दिली आहे. साहेब तुमची भेट घेणार आहेत अशी एक चर्चा आहे. अच्छा, नाही आज घेणार आहेत. सर ते साखर कारखान्याच्या संदर्भातले बोलताय तुम्ही, कारण की काल काही लोकांनी पण दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली, आता पण काही लोकांनी आपली भेट घेतलेली आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये
शिवसेनेचे 20 नेते प्रचार करणार आहेत। या नेत्यांमध्ये 12 नेते महाराष्ट्रातील आहेत। बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना 50 जागांवरती लढणार आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यासोबत स्थानिक मुद्दे घेऊन शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं खासदार अनिल देसाई यांनी सांगितलं। मात्र या निवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढता येणार नाही असं निवडणूक आयोगानं सांगितलंय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील सामंजस्य बिघडू नये म्हणून आपण येत्या 10 तारखेला आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं। सुरेश पाटील यांनी मला 10 तारखेच्या मोर्चाला वंचितनं पाठिंबा द्यावा अशी विनंती केली होती। मी त्यांना कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणात मागणी करू नका अशी विनंती केली। या प्रश्नावरून मराठा संघटनांमध्ये वेगवेगळे गट निर्माण होण्याची शक्यता आहे। यापैकी काही जण भविष्यात आक्रमक भूमिका घेऊ शकतात। परिणामी राज्यातील सामंजस्य बिघडण्याची शक्यता आहे। ही परिस्थिती टाळण्यासाठी आपण येत्या 10 तारखेला आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं। मराठा आरक्षण समिती महाराष्ट्र यांचे असणारे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी काल जे आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी कोल्हापूर आणि मुंबई आणि माझ्याबरोबर संपर्क साधला आणि संपर्क साधून 10 तारखेच्या मोर्चाला पाठिंबा द्यावा अशी त्यांची असणारी विनंती। त्यांच्या म्हणण्यानुसार आरक्षणाचा मुद्दा हा बाजूला पडतोय आणि इतर गोष्टींवरतीच सरकार त्या ठिकाणी चर्चा करते। पुन्हा आरक्षणाचा मुद्दा हा फोकसमध्ये आणण्यासाठी 10 तारखेला जो बंदचा कॉल देण्यात आलेला आहे, पक्षाची असणारी काल रात्री कॉन्फरन्स कॉलवरती असणारी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आपण अगोदरच आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामुळे बंदलाही आपण पाठिंबा दिला पाहिजे अशी भूमिका रात्री घेण्यात आली आणि आज सकाळी मी आता प्रेस कॉन्फरन्सच्या मार्फत ती जाहीर करतो आहे की 10 तारखेच्या बंदला आमचा असणारा पाठिंबा आहे। पाठिंबा जाहीर करत असताना जे काही सुरेशदादा पाटील यांचं असणारं बोलणं झालं त्यामध्ये त्यांना आम्ही असं सांगितलं आहे की मराठा समाजाचं असणारं आरक्षण हे वेगळं आहे आणि ओबीसीचं असणारं आरक्षण हे वेगळं आहे। या दोन वेगवेगळ्या गोष्टी राहतील। कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी होणार नाही याची दक्षता सुरेशदादा पाटील आणि त्यांच्या सगळ्या टीमनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे हे आम्ही त्यांना कळवलेलं आहे। सामंजस्य मला कुठेतरी बिघडताना ह्या सगळ्या गोष्टींवरती त्या ठिकाणी दिसतंय। शासनसुद्धा ठामपणे आरक्षण संघर्ष समिती जी आहे किंवा इतर जण आहेत की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबा आणि हे जे फाटे फोडण्याचा असणारा भाग जो चाललेला आहे यातून कुठेतरी वेगवेगळ्या मराठा समाजाच्या संघटना आहेत त्यांच्यामध्ये कलह होण्याची शक्यता आहे आणि तिथूनच कोणतरी ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊन महाराष्ट्राचं सामंजस्य बिघडेल अशी असणारी परिस्थिती मला दिसते। महाराष्ट्राचं सामंजस्य बिघडू नये म्हणून 10 तारखेच्या बंदला आम्ही असणारा वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे। परंतु दोन्ही राजांचा असणारा बंदला पाठिंबा आहे असं मला कुठेही वाचण्यात आलेलं नाही। उलट एक राजा तर बिंडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन। दुसरे संभाजीराजे जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली आहे हे बरोबर आहे, पण ते इतर गोष्टींवरती अधिक भर देतात आहेत आरक्षणापेक्षा असं मला दिसतंय। साखर कारखाना पुढील काही दिवसात सुरू होतात। त्याआधीच राज्य सरकारनं काही निर्णय घ्यावेत यासाठी शरद पवार यांची भेट घेतली।
साखर कारखानदारांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना आर्थिक मदत करण्याचं कॅबिनेटमध्ये प्रस्ताव पास झाल्यानंतर आता ही मदत लवकरात लवकर कारखानदारांना मिळावी, कारण 8 ते 10 दिवसांमध्ये हंगाम सुरू होणार असून त्यामुळं ही मदत लवकरात लवकर मिळावी याकरता शरद पवार यांना भेटण्यासाठी आलो आहोत, अशी प्रतिक्रिया मुन्ना महाडिक यांनी दिली. सांगा ना कशा संदर्भात भेट झाली तुमची? पवार साहेबांची शासन थक हमी संदर्भात निर्णय झालेला आहे. त्याचा या लवकर काढून साखर कारखान्यांना लवकर पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी पवार साहेबांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे. निर्णय झालेला आहे गेल्या कॅबिनेटमध्ये. कारखाना हंगाम सुरू होण्यासाठी फक्त 5-10 दिवस उरलेले आहेत. लवकर व्हावं एवढीच विनंती करण्यासाठी साहेबांना. कोरोना काळात उद्योग बंद झाले, लॉकडाऊनचा परिणाम झालाय, त्यामुळं त्याच्यातून मार्ग काढता येईल हे आम्ही पाहत आहोत. आर्थिक संकट मोठं आहे, यापुढेही त्याचे दुष्परिणाम 1-1.5 वर्ष दिसणार आहेत. त्यातून मार्ग काढावा लागेल, असं राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलंय. पाटील म्हणाले की राज्यात आता बरेच उद्योग सुरू झालेत, पुढील काही काळात जनजीवन सुरळीत होऊ शकेल. सरकार वेळोवेळी विचार करून पावलं टाकतंय. आर्थिक संकट मोठं आहे, याचे दुष्परिणाम पुढील 1.5 वर्ष दिसणार आहेत. त्यातून मार्ग काढावा लागेल. सगळे व्यवहार सुरळीत होतील तेव्हा उत्पन्न वाढेल. आता हे लगेच होणार नाही, असंही पाटील म्हणाले. हाथरस प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रामदास आठवले यांच्यावरती टीका केली. याविषयी आठवले म्हणाले की संजय राऊत विचारत आहेत की हाथरसमध्ये बलात्कार झाला तेव्हा मी कुठे होतो? मी एका नटीच्या समर्थनार्थ उतरलो, पण मी कंगनाला मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत केली, संरक्षण दिलं. मी पॅन्थरमधून तयार झालेला कार्यकर्ता आहे. संजय राऊत पायल घोषवर झालेल्या अत्याचारावर का बोलत नाहीत? मी नटींच्या गराड्यात नाही तर कायम कार्यकर्त्यांच्या गर्दीत असतो, हे संजय राऊत यांना माहिती नसावं, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे. एक तर का संजय राऊत जे आहे ते आमचे चांगले मित्र आहेत आणि पार्लमेंटमध्ये अनेक वेळेला आमची भेट होते आणि शिवशक्ती भीमशक्तीच्या कालखंडामध्ये त्यांचे आणि माझे अत्यंत जवळचे संबंध होते. आजही माझे संबंध बिघडलेले त्यांना नाही, परंतु संजय राऊत म्हणतात की मी नट्यांच्या घोळक्यात असतो. तर आता नट्यांच्या घोळक्यात मी यासाठी होतो की तो लॉकडाऊन होता आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या वेळेला काही महिलांवर अन्याय झाला, कंगना राणावतच्या संबंधामध्ये तिला मुंबईतून येण्यासाठी बंदी घालण्यात आली. पायल घोषवरती बलात्कार झाल्याचा तिनं आरोप केला. त्यावेळेला महिलांची बाजू मी घेतली. तर माननीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी संजय राऊतांना सांगितलं असतं की कंगनाची आणि पायल घोषची बाजू घ्या. तर मी काय त्यांच्या विरोधामध्ये कधी बोललेलो नाही आहे. त्यामुळे मी नट्यांच्या घोळक्यामध्ये नसून मी माझ्या कार्यकर्त्यांच्या घोळक्यामध्ये असतो. त्यामुळे मला नट्यांच्या घोळक्यामध्ये राहण्याची सवय अजिबात नाही आहे आणि त्यामुळं मी त्यांना पाठिंबा दिला, माणूस घेऊन पाठिंबा दिला आणि म्हणून मला माझ्यावर संजय राऊत यांनी आग पाकड करता कामा नाही. आणि काल मी हाथरसला जाऊन आलेलो आहे. संजय राऊत प्रश्न विचारत होते की इथं सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीचे रोज नवीन प्रकार समोर येत आहेत. मात्र सध्या फसवणुकीचा एक सगळ्यात सोपा आणि नवीन मार्ग पाहायला मिळतोय. ते म्हणजे कोणाचाही फेसबुक अकाउंट बनवून त्याच्या फ्रेंड लिस्टमधील असलेल्या लोकांकडून पैसे मागणं. याला काही लोक बळीसुद्धा पडली आहेत. फेसबुक या माध्यमानं नव्या लोकांची मैत्री होते. ज्या मित्रांच्या संपर्कात नव्हते त्यांचा संपर्क सहज होतो. मात्र आता या फेसबुकचा वापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी केला जात असल्याचं समोर येत आहे. याला सध्या फसवणुकीचा नवीन ट्रेंड म्हणावा लागेल, जो सर्वात सोपा आहे. कुठल्याही व्यक्तीचा एक फेसबुक अकाउंट बनवून मेसेंजरद्वारे त्याच्या फ्रेंड लिस्टमधील असलेल्या लोकांकडून पैसे मागायचे आणि ऑनलाईन ते पैसे आपल्या अकाउंटमध्ये मागवून घ्यायचे. मराठा बहुजन समाजातील युवक युवतींना शासकीय योजनेतील कर्ज बँकांकडून नाकारलं जात आहे, असा आरोप करत सोलापुरात आज संभाजी ब्रिगेडकडून SBI बँकेसमोर आंदोलन करण्यात आलं. दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत SBI बँकेच्या मॅनेजरवरती शाई फेकली. शाई फेकणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यांच्यावरती सोलापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मी बबन माने, संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष. आज 22 या ठिकाणी बँकेच्या बाहेर आमचं आंदोलन चालू आहे आणि केवळ आंदोलन करण्यामागचं कारण म्हणजे आज तुमच्या मराठा तरुणीला या बँकेने कर्ज नाकारलेलं आहे. आता सरकार आम्हाला एकतर आरक्षण देत नाही मराठा समाजाला,
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी युद्धपातळीवरती सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. मात्र सर्व विधिवत कार्यक्रम त्याच उत्साहात पार पडणार असल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलं. सध्या प्रशासनाच्या विविध पातळीवरती बैठका सुरू आहेत. टेंबलाई मंदिरात पालखी वाहनातून जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. नवरात्राच्या पार्श्वभूमीवरती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं ह्या 9 दिवसाची तयारी जोरात सुरू केलेली आहे. पण कोरोनाच्या संकट काळामध्ये मंदिराचे चारही दरवाजे आम भक्तांसाठी उघडले जाणार नाहीत. याचं कारण की अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही आहे. म्हणून जो उत्सव होणार तो आतल्या धार्मिक पूजा अर्चा सगळ्या होतील आणि त्याचं सर्व लाईव्ह दर्शन की आम्ही बाहेर 8-10 ठिकाणी स्क्रीन लावून भक्तांना ते लाईव्ह दर्शन आम्ही या ठिकाणी देणार आहोत. पण नवरात्राची जी दरवर्षीची तयारी असते, मंदिर स्वच्छ करणे, रंगरंगोटी करणे किंवा विद्युत रोषणाई करणे आणि 9 दिवसाच्या वेगवेगळ्या पूजा देवीच्या बांधणे किंवा पंचमी, अष्टमी आणि दसऱ्याच्या दिवशी अंबाबाई बाहेर जाणे हे कार्यक्रम होणार आहेत. पण ते जी पालखी चालत जात होती ती आम्ही वाहनातून पालखी नेण्याचं नियोजन आमचं या ठिकाणी सुरू आहे. त्या अनुषंगानं दरवर्षी लागणारे मग MSCP असतील, पोलीस खाता असेल किंवा वैद्यकीय क्षेत्रातले असतील, महापालिकेचे स्वच्छतेचे असतील, दूरसंचारवाले असतील, अशा वेगवेगळ्या शासकीय बैठका, पुजाऱ्यांच्या बरोबरच्या बैठका, भक्त मंडळांच्या बरोबरच्या बैठका या 2-3 दिवसामध्ये आमच्या या ठिकाणी होणार आहेत. चाकणजवळ शेल पिंपळगावमध्ये काल दुपारी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकानं विक्रीसाठी आणलेल्या 20 कोटी रुपयांचा मेफोड्रेन म्हणजेच MD हा अंमली पदार्थ जप्त केलाय. शहरातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असून यात परदेशी आरोपींचाही समावेश आहे. काही जण अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी शेल पिंपळगाव इथे येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार काल दुपारी सापळा लावून पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे, अशी माहिती कृष्णप्रकाश पोलीस आयुक्त यांनी दिली आहे. कारवाई करण्यासाठी निर्देश दिले असता गुप्त बातमीदाराद्वारे मिळालेली माहिती चाकण सिक्रापूर रोडने एक निळसर रंगाची वॉक्सवॅगन पोलो कार काळ्या काच त्यामध्ये लागलेली आहे, अंमली पदार्थ घेऊन जात आहे अशी सूचना मिळाली आणि त्या अनुषंगाने ते दसमेस ढाबाजवळ आमचे पोलीस टीम जे आहे श्रीराम पोळ आणि त्यांची जी टीम होती स्टाफचं सेल पिंपळगाव मोहितेवाडी इथे डबा धरून बसली. पण तो गाडी वेगाने पुढे निघून गेली. त्यांना पाठलाग करून पकडल्यानंतर त्यामध्ये एकूण 5 लोक मिळून आले. चेतन फक्कड दंडवटे, आनंदगीर मधुगीर गोसावी आणि अक्षय शिवाजी काळे, संजीव कुमार बंसीराव राऊत. गुप्तेश्वर पांडे यांना तिकीट न मिळणं हा त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक विषय आहे. आम्ही केवळ म्हटलं होतं की परंतु गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या पांडेंना तिकीट मिळालं तर देवेंद्र फडणवीस प्रचार करणार का, असं वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलंय. गुप्तेश्वर पांडे बिहारचे DGP एक्स DGP त्यांना तिकीट मिळालेलं नाही आहे. आपण देखील त्या संदर्भामध्ये बोलणं केलं होतं. ऐसा है कि वो उनका निजी मामला है. गुप्तेश्वर पांडे को टिकट देना नहीं देना उनके पार्टी का सवाल है. हमने सवाल किया था कि क्या भारतीय जनता पार्टी के नेता उनके प्रचार को जाएंगे, ये सवाल किया था. शायद उसके डर से उसको टिकट नहीं दिया होगा. बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप वरती लैंगिक वर्तणुकीचे आरोप करताना अभिनेत्री रिचा चड्डाबाबत केलेलं वादग्रस्त विधान मागं घेणार का, अशी विचारणा बुधवारी हायकोर्टाने करताच अभिनेत्री पायल घोषच्या वकिलांनी त्याला तयारी दर्शवत पायलच्या वतीनं दिलगिरी व्यक्त केली आहे. अजाणतेपणी जर कोणाची बदनामी झाली असेल तर त्यासाठी बिनशर्त माफी मागत हे प्रकरण संपवण्यास तयार असल्याची माहिती दिली आहे. यावर याचिकाकर्त्यांनीही समाधान व्यक्त केल्यानं सोमवारी हे सर्व प्रतिवाद्यांना सामंजस्यानं हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.